नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजेंद्र भिल ऑनलाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. NMMS परीक्षेची तयारी करत असताना आज आपण इतिहास विषयातील प्रकरण क्रमांक 11 समतेचा लढा या प्रकरणावर आधारित प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. तर चला पाहूया प्रश्न. प्रश्न पहिला. एक, दीनबंधू मित्र यांच्या टिंबटिंब या नाटकाने नीड उत्पादक शेतकऱ्यांची हालाकीची स्थिती सर्व समाजाच्या नजरेस आणली. पर्याय पहा. 1. रंकाचे राज्य, 2. अश्रू, 3. नील संकट, 4. नील दर्पण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. नील दर्पण. पुढचा प्रश्न पहा. 2. टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी किसान सभा या संघटनेची स्थापना केली. पर्याय पहा. 1. बाबा रामचंद्र, 2. साने गुरुजी, 3. शशीपत बॅनर्जी, 4. दीनबंधू मित्र. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बाबा रामचंद्र. पुढचा प्रश्न पहा. 3. 1936 साली प्राध्यापक NG रंगा यांच्या पुढाकाराने टिंबटिंब ही संघटना स्थापन झाली. पर्याय पहा. 1. भारतीय शेतकरी संघटना, 2. किसान सभा, 3. अखिल भारतीय किसान सभा, 4. यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अखिल भारतीय किसान सभा. पुढचा प्रश्न पहा. 4. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करावे यासाठी टिंबटिंब यांनी पंढरपूर येथे आमरण उपोषण केले. हा प्रश्न NMMS परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1. प्राध्यापक NG रंगा, 2. बाबा रामचंद्र, 3. शशीपत बॅनर्जी, 4. साने गुरुजी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. साने गुरुजी. पुढचा प्रश्न पहा. 5. भारतीय कामगार चळवळीचे जनक असे कोणास म्हटले जाते. हा प्रश्न NMMS परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1. नारायण मेघाजी लोखंडे, 2. प्राध्यापक NG रंगा, 3. श्रीपाद अमृत डांगे, 4. साने गुरुजी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. नारायण मेघाजी लोखंडे. पुढचा प्रश्न पहा. 6. 1936 साली महाराष्ट्रातील ग्रामीण भागात टिंबटिंब येथे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले. पर्याय पहा. 1. कळवण, 2. धुळे, 3. अंमळनेर, 4. फैजपूर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. फैजपूर. पुढचा प्रश्न पहा. 7. अखिल भारतीय किसान सभेचे टिंबटिंब हे अध्यक्ष होते. पर्याय पहा. 1. साने गुरुजी, 2. नारायण मेघाजी लोखंडे, 3. श्रीपाद अमृत डांगे, 4. स्वामी सहजानंद सरस्वती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. स्वामी सहजानंद सरस्वती. पुढचा प्रश्न पहा. 8. अंमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष कोण होते. पर्याय पहा. 1. आचार्य नरेंद्र देव, 2. प्राध्यापक NG रंगा, 3. साने गुरुजी, 4. बाबा रामचंद्र.
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 साने गुरुजी. पुढचा प्रश्न पहा. 9. नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नामुळे टिंबटिंब पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली. पर्याय पहा. 1. 10 मे 1890, 2. 10 जून 1890, 3. 10 जुलै 1890, 4. 10 ऑगस्ट 1890. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10 जून 1890. पुढचा प्रश्न पहा. 10 आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? हा प्रश्न NMMS परीक्षा 2023 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1. श्रीपाद अमृत डांगे, 2. लाला लजपत राय, 3. नाम जोशी, 4. मुझफ्फर अहमद. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लाला लजपत राय. पुढचा प्रश्न पहा. 11. 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली. यासाठी प्रयत्न करणारे कामगार नेते कोण? हा प्रश्न NMMS परीक्षा 2018 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1. श्रीपाद अमृत डांगे, 2. मुझफ्फर अहमद, 3. नाम जोशी, 4. नारायण मेघाजी लोखंडे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नारायण मेघाजी लोखंडे. पुढचा प्रश्न पहा. 12. आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीत सक्रिय सहभाग कोणी घेतला? पर्याय पहा. 1. आचार्य नरेंद्र देव, 2. मानवेंद्रनाथ रॉय, 3. जयप्रकाश नारायण, 4. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मानवेंद्रनाथ रॉय. पुढचा प्रश्न पहा. 13. आर्य महिला समाज व शारदा सदन या संस्था टिंबटिंब यांनी स्थापन केल्या. पर्याय पहा. 1. सावित्रीबाई फुले, 2. पंडिता रमाबाई, 3. रमाबाई रानडे, 4. डॉक्टर रखमाबाई सावे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पंडिता रमाबाई. पुढचा प्रश्न पहा. 14. रमाबाई रानडे यांनी टिंबटिंब या संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला. पर्याय पहा. 1. अनाथ बालिकाश्रम, 2. आर्य महिला समाज, 3. सेवा सदन, 4. यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सेवा सदन. पुढचा प्रश्न पहा. 15. टिंबटिंब या भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर. पर्याय पहा. 1. डॉक्टर रखमाबाई सावे, 2. डॉक्टर आनंदीबाई जोशी, 3. डॉक्टर मिताली गुप्ता, 4. डॉक्टर अंकिता गुप्ता. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर रखमाबाई सावे. पुढचा प्रश्न पहा. 16. रखमाबाई जनार्दन सावे यांनी टिंबटिंब येथे रेड क्रॉस सोसायटीची स्थापना केली. पर्याय पहा. 1. सुरत, 2. राजकोट, 3. मुंबई, 4. नाशिक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजकोट. पुढचा प्रश्न पहा. 17. सोमवंशी मित्र हे मासिक कोणी सुरू केले?
हा प्रश्न NMMS परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 गोपाळबाबा वलंकर, 2 महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, 3 पेरियार रामस्वामी नायकर, 4 शिवराम जानबा कांबळे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शिवराम जानबा कांबळे. पुढचा प्रश्न पहा. 18 गोपाळबाबा वलंकर यांनी इसवी सन 1888 मध्ये टिंबटिंब या आपल्या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले. पर्याय पहा. 1 ब्राह्मणांचे कसब, 2 विटाळ विध्वंस, 3 जाती व्यवस्थेचे निर्मूलन, 4 भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विटाळ विध्वंस. पुढचा प्रश्न पहा. 19 बेटी बंदीचा निर्बंध समाजात जोपर्यंत पाळला जात आहे तोपर्यंत जातीभेद समूळ नष्ट होणार नाही अशी धारणा कोणाची होती? हा प्रश्न NMMS परीक्षा 2024 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 महात्मा फुले, 2 राजर्षी शाहू महाराज, 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 4 महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजर्षी शाहू महाराज. पुढचा प्रश्न पहा. 20 चित्रातील व्यक्ती ओळखा. पर्याय पहा. 1 डॉक्टर राम मनोहर लोहिया, 2 नारायण मेघाजी लोखंडे, 3 श्रीपाद अमृत डांगे, 4 आचार्य नरेंद्र देव. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आचार्य नरेंद्र देव. पुढचा प्रश्न पहा. 21 महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी दलितांच्या प्रगतीसाठी 1906 मध्ये टिंबटिंब ही संस्था सुरू केली. पर्याय पहा. 1 अनाथ बालिकाश्रम, 2 ब्राह्मो समाज, 3 डिप्रेस्ड क्लासेस मिशन, 4 सत्यशोधक समाज. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डिप्रेस्ड क्लासेस मिशन. पुढचा प्रश्न पहा. 22 दलितांसाठी पानवठे खुले करण्यात यावे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या अनुयायांनी टिंबटिंब येथे चौदार तळ्यावर सत्याग्रह केला. पर्याय पहा. 1 नाशिक, 2 कळवण, 3 महाड, 4 सातारा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महाड. पुढचा प्रश्न पहा. 23 नाशिकच्या काळाराम मंदिरमध्ये दलितांना प्रवेश मिळावा म्हणून 1930 मध्ये करण्यात आलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? पर्याय पहा. 1 साने गुरुजी, 2 बाबासाहेब बोले, 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 4 कर्मवीर दादासाहेब गायकवाड. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कर्मवीर दादासाहेब गायकवाड. पुढचा प्रश्न पहा. 24 चित्रातील व्यक्ती ओळखा. पर्याय पहा. 1 अमृतलाल ठक्कर, 2 आप्पासाहेब पटवर्धन, 3 श्रीपाद अमृत डांगे, 4 शशीपत बॅनर्जी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमृतलाल ठक्कर. पुढचा प्रश्न पाहूया. 25
चित्रामध्ये दाखवलेली व्यक्ती खालीलपैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहे? हा प्रश्न NMMS परीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1. पुण्यात अनाथ बालिकाश्रम सुरू केले. 2. मुंबईत परळ देवनार भागात उद्योगशाळा काढल्या. 3. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केले. 4. गिरणी कामगारांची संघटना स्थापन केली. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मुंबईत परळ देवनार भागात उद्योगशाळा काढल्या. तर विद्यार्थी मित्रांनो, NMMS परीक्षेची तयारी करत असताना आज आपण इतिहास विषयातील प्रकरण क्रमांक 11 समतेचा लढा या प्रकरणावर आधारित प्रश्नांचा अभ्यास केला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आमचे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा म्हणजे त्यांनाही अभ्यासात मदत होईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.